एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 5. आपण काल पाहिलं की जनक राजाने प्रश्न विचारलाय का नाही. जनक राजाने काय प्रश्न विचारला की जे भगवंताची भक्ती करत नाहीत त्यांची गती काय, आणि त्या प्रश्नाचं उत्तर कोण देते? तर त्या प्रश्नाचं उत्तर चमस नारायण देतात. आणि आता पाहू आपण पुढचा प्रश्न पुढे काय सांगते ते. चमस नारायण: विप्रो राजन्य वैश्योच हरे प्राप्तां पदांतिकं स्त्रोतेन जन्मनाथापि मोहंत्या मनाया वदिनाः. श्लोक क्रमांक 5. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जरी मुंज झाल्याने होणाऱ्या द्वितीय जन्मामुळे हरिभक्ताचा उत्तम अधिकार प्राप्त झालेले असले तरी वेदांतील सकाम उपासना मार्गाला महत्वाचे मानून कर्मफलामध्ये आसक्त होतात, मोह पावतात. 5व्या श्लोकाचा सरळ अर्थ काल आपण पाहिला की जे भाविक लोक आहेत त्यांना तुमच्यासारखे दयाळू साधू संत जे कृपेच्या मूर्तीच असतात ते अनुग्रह करून तारतात. कुणाला म्हणजे ज्याचा भगवंतावरती श्रद्धा आहे, ज्याची सद्गुरूवरती श्रद्धा आहे, अशा साधकांना किंवा अशा भक्तांना साधू संत काय करतात? त्यांची कृपा म्हणजे काय, अनुग्रह देतात त्यांना, आणि अनुग्रह देऊन त्यांना तारतात ह्या भवसागरामधून. त्याचप्रमाणे जे आज्ञ लोक येते, आज्ञ लोक जरी असले पण त्यांची कृपे प्रसादामुळे ते तरुण जातात. पण ज्यांना ज्ञानाचा अभिमान असतो ते ब्रह्मदेवाधिकही तरुण जात नाहीत. बघा, आता ज्यांना ज्ञानाचा अभिमान आहे, आपण काल पाहिलं नाही, ज्यांना काय ज्ञानाचा अभिमान आहे, कशाचं कोणतं ज्ञान आहे त्यांच्याकडं? शास्त्राचं ज्ञान आहे त्यांच्याकडे. कुठलं ज्ञान आहे? शाब्दिक ज्ञान आहे. आणि हे शब्दाच्या ज्ञानामुळं ते तरुण जात नाहीत, कारण त्यांना त्याचा अहंकार होतो. कोणता अहंकार होतो? ज्ञानाचा अहंकार होतो, म्हणून ते तरुण जात नाहीत. म्हणजे ब्रह्मदेवाधिका नाही देतो, म्हणजे ब्रह्मदेव जरी असले तर त्याला स्वतः बंधनामध्ये पडतात. मग त्यांचे वर्णन चमसमुनी राजाला त्याच वर्णन आता चमसमुनी सांगणार आहे ह्या श्लोकामध्ये. हे सांगतात, आपण ते आता पाहू. अज्ञान जे नीच वर्ण भावे धरुनी संत चरण निज निश्वासे संपूर्ण जन्म मरण निरसती. आज्ञा असे जे हीन वर्णाचे लोक श्रद्धेने संतांना शरण जातात. बघा, आज्ञा म्हणजे काय? अज्ञानी असणारे, आणि त्यांना चांगलं माहित असतं की आपल्याला काही कळत नाही, देवाची प्राप्ती कशी करायची आपल्याला समजत नाही, शास्त्र काही सांगतं ते आपल्याला समजत नाही, असे असणारे, म्हणून त्याला आज्ञा म्हणले, त्याला भोळे भाबडे म्हणले. असे जे लोक येतं, म्हणजे कुठल्या जरी हिन वर्णाचे, म्हणजे कुठल्या जरी जातीचे असले, स्त्री असू शूद्र असू काय, कुठले जरी असले, पण त्यांची श्रद्धा त्यांना तारून येते. का? कारण साधू संतांवरती त्यांची श्रद्धा असते, आणि त्या श्रद्धेच्या बळावर, कोणत्या बळावर? श्रद्धेच्या बळावर ते संताला शरण जातात आणि तरुण जातात. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात आणि जन्मभरण ते सहज ओलांडून जातात. म्हणून कसं आहे माहितीये का, आपल्याला ज्ञान हे होतच असतं. ज्ञान झाल्याशिवाय तुमचा उद्धार होतच नाही. पण सद्गुरूवरती श्रद्धा ठेवून जे ज्ञान होतं ना, ते ज्ञान परिपक्व राहतं, ते ज्ञान टिकतं, त्या ज्ञानाचा अभिमान होत नसतो. ये द्विजन्मे जे का तिन्ही स्वभावे प्राप्त हरिचरणी आम्ही अधिकारी वेदज्ञानी जन्माभिमानी अतिगर्वी. पण जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे जे द्विजित हरिभक्तीचा अधिकार मिळाला तरी आम्ही वेदांचा अर्थ जाणतो, ह्या अभिमानामुळे ते गर्विष्ठ बनतात. बघा, आता हे जे खालचे सांगितले, कोण सांगितले? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, हे जे तीन आहेत, हे तिघ जण येतात, हे तीन जे वर्णामधले आहेत, हे उच्च वर्णीय झाले ना आता. मग हे तिघांना जरी हरिभक्ताचा अधिकार मिळाला, आता ह्याला वेदांचा अभ्यास करायचा अधिकार आहे, त्यांना भक्ती करायचा अधिकार आहे, पण जरी मिळाला पण त्यांना त्याचा अभिमान होतो, आणि त्यामुळे त्यांना त्याचा गर्व होतो. जन्माभिमान, कर्माभिमान, अग्रपूज्यत्वे पूज्याभिमान, अल्पमात्र वेदीचे ज्ञान तो वेदाभिमान वाढविते. त्यांना आपल्या जन्माचा, आपल्या कर्माचा, आपल्या पूज्यत्वाचा त्यांना फार मोठा अभिमान असतो. का? आम्ही ब्राह्मण कुळात जन्माला आलोय, आम्ही क्षत्रिय येतं, आम्ही वैश्य येतं, का नाही, आमचं कर्म सगळं त्या परमात्म्याला अनुसरून कर्म. ब्राह्मण काय म्हणतात? सतत त्या परमात्म्याचे कर्म, म्हणजे काय, कोणाचं शास्त्र हे करायचं काय,
सत्यनारायण करायचा, कुठं काय करायचं, कुठं काय करायचं, वेदांचा अभ्यास करायचा. सगळं त्यांचं कर्मच ते आहे ना सगळं ब्राह्मणांचं. क्षत्रियांचं काय समाजाची सेवा करायची, प्रजेची सेवा करायची. वैश्यांचं काय सगळ्यांना अन्नदान पुरवायचं का ना, व्यापार करायचा. म्हणून काय त्याला कर्माचा अभिमान, त्याला पूज्यत्वाचा अभिमान का आपण सगळे मोठे आहेत म्हणून. ब्राह्मणाला वाटतं आहे आपण सगळ्यात श्रेष्ठ आहेत, क्षत्रियाला वाटतं आम्ही श्रेष्ठ आहेत, वैश्याला वाटतं आम्ही पण श्रेष्ठ आहेत. म्हणून त्याला त्यांच्या वर्णाचा त्यांना अभिमान असतो. म्हणून त्या अभिमानामुळे त्यांना ते वेदांचे थोडेफार जरी ज्ञान झाले तर त्यामुळे ते वेदाबद्दल त्यांना अभिमान वाढायला लागतो. म्हणले हे वेद जाणवतो आम्हीच, मग दुसऱ्याची निंदा कर, हे त्यांना काय कळतंय म्हणले, आणि त्यांना काय येतंय, त्याला कुठे बोलता तरी येतंय का, अशी बोलतेस, अशी सांगते अरे का, कारण ह्याला थोडंसं ज्ञान झालं, ह्याला शास्त्राचं ज्ञान झालं, कारण थोडस चिंतन झालेलं असतं. त्यामुळे थोडं त्यांना ती ज्ञान झाल्यामुळे मग ती काय करतात, पुढच्या माणसाला ती नाव ठेवतात. म्हणजे का नाव ठेवतात, ते अभिमान झाला म्हणून नाव ठेवतात. अभिमान का झाला तर परिपक्व ज्ञान नाही. ज्या ठिकाणी परिपक्व ज्ञान असतं तो कधीच नाव ठेवू शकत नाही दुसऱ्याला. का ठेवू शकत नाही, कारण त्याच्या दृष्टीने सगळा परमात्माचे, त्याच्या दृष्टीने कोण आहे, सगळा परमात्मा आहे. त्यामुळे तो कुणालाही नाव ठेवू शकत नाही. जय हरी. ज्याशी प्राप्त उपनयन, ज्याशी प्राप्त गायत्री पूर्ण, ज्याशी हरीचे आवडे भजन, त्याचे धरिता चरण हरी भेटे. बघा, ज्याचे उपनयन होते, ज्यांना गायत्रीचा पूर्ण अधिकार असतो व ज्याला हरिभजनाची आवड आहे, अशा ब्राह्मणाला जर शरण गेल्यास हरीची प्राप्ती होते. हे खरंय. म्हणजे बघा, कुणाला शरण गेल्यानंतर हरीची प्राप्ती होती भगवंताची, की ज्यांना काय, ज्यांचं उपनयन संस्कार झालेला आहे, ज्यांना गायत्री मंत्राचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, त्याचा अभ्यास करतात, त्यांचं ते मंत्र पठन करतात, व ज्यांना हरिभजनाची आवड आहे. आता इथं आवड फार महत्वाची आहे बरं का. सगळा जरी अभ्यास करत असले पण तुम्हाला त्याची आवड नाही, हरिभक्तीची आवड नाही, त्या भक्तीमध्ये रस नाही तुम्हाला, तरी जमणार नाही. ज्यांना हरिभजनाची आवड आहे, हरिभजनाची आवड म्हणजे ते भगवंताचं गुणगान गाण्यामध्ये, भगवंताचं स्तवन करण्यामध्ये, संतांचं स्तवन करण्यामध्ये ज्याला आवड आहे, ज्याला आनंद वाटतो. स्वतः एखादं भक्तिगीत जरी ऐकलं ना तर ह्याच्या अंतःकरणामध्ये असं कसं हायसं वाटतं, समाधान वाटतं त्याला. वा वा वा, काय भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलंय का नाही. हे कशामुळे होतं, त्या हरिभजनाची आवड त्याला आहे म्हणून. मग असं ज्याला आवड आहे हरिभजनाची, अशा ब्राह्मणाला जरी शरण गेलं तर त्याला हरीची प्राप्ती सहज होते. पण असा प्रकारचा ब्राह्मण असेल तर ऐसे उत्तम जे ब्राह्मण, त्याशी वेदवादे ज्ञानाभिमान, तेने गर्व पडे मोहन, तेची नारायण विशद सांगे. पण वेदांच्या ज्ञानामुळे ज्यांना एवढा गर्व चढतो की त्यांना मोह पडतो. त्यांनी वेदांचा अभ्यास केलेला असतो, त्यामुळे फार मोठ्यांना गर्व चढतो, अहंकार होतो, अभिमान होतो त्यांना. त्यामुळे ते मोहामध्ये पडतात. आणि तेच मुनी स्पष्ट करून आपल्याला सांगत आहेत की त्यांना गर्व कसा होतो आणि गर्व झाल्यामुळे त्यांची अधोगती कशी होती ती. हे पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. कर्मण्य गोविंदम स्तब्धम, मूर्खा पंडित मानिनाहा, वदनंती चाटुका मुढा, यया माधव्या गिरोस्तुका. हा श्लोक क्रमांक 6. कर्माचे खरे तत्व न जाणणारे, कोणापुढेही नम्र न होणारे, मूर्ख असूनही स्वतःला पंडित मानणारे लोक बाह्यता उत्तम वाटणाऱ्या वाणीने स्वतःच्या मोहित होऊन चातुर्याने बडबड काय करत बसतात. श्लोक क्रमांक 6, 6व्या श्लोकाचा अर्थ देऊ. न कळे विधी विधान मंत्र, कोणी कर्मे कैसे तंत्र, नेनुनिया गर्व थोर, ताठा अपार नेतृत्वाचा. त्यांचा विधी विधान, कुणाचे, त्या ब्राह्मणांचे विधी विधान मंत्र ह्यांचे रहस्य त्यांना कळत नाही. कोणत्या कर्मासाठी कोणते तंत्र असावे तेही त्यांना ठाऊक नसतं, तरीही त्यांना आपल्या ज्ञानीपणाचा फार मोठा गर्व असतो. म्हणजे शास्त्राने वेदाने कुठला मंत्र सांगितलाय, त्या मंत्राचं नेमकं उद्देश काय, कशासाठी, त्याचं काय कार्य आहे हे माहित नाही, पण त्यांना मात्र गर्व फार मोठा असतो. मुखदगत असतं सगळं, पाठांतर असतं सगळं, पण माहिती नसतं. मग गारोडियाशी विद्या थोडी, परे सर्वांगी बिरुदे गाडी, का जाणी जानपणे जोडी, कडू विकडी असन पूजा. गारुड्यांना विद्या थोडी असते, पण गंडे ताई चांद इत्यादी अवडंबर पुष्कळ असते त्यांच्याकडे. असा तसा हा गर्विष्ठ माणूस पाद्य असूनही इत्यादी उपचारांनी आपली पूजा करून घेतो. असा असणार हा गर्विष्ठ म्हणजे कोण, तो ब्राह्मण. गर्विष्ठपणामुळं वास्तविक पाहता तो कोण आहे, तो सगळे सेवकरीच आहे,
पण असं असूनही तो काय करतो, सगळ्यांची आपली आपली माझी पूजा करा म्हणतो. तेवढा अधिकारी नाही ना त्याची पूजा करण्याची, पण तरी तो करून घेतो. कशामुळं? त्यांना ज्ञानाचा अभिमान. दिवणी पतंगाचे ढाळ, स्फटिका अंगे माणिक केळ, तैशे मूर्ख ही केवळ मिरविती प्रबाळ ज्ञानाभिमान. स्फटिकाला विविध रंगाचे पुट्टे देऊन त्याला जसे माणिकाचे स्वरूप आणतात, तसेच हे जे मूर्ख लोक येतं शब्द ज्ञानाचा अभिमान मिरवतात. स्फटिक म्हणजे काय? काचेचा तुकडा. हा, असं काचेचा ठोकळा असतो बघा स्फटिक म्हणजे, त्याला आरपार दिसतं त्याच्यामधून. आणि विविध रंगाने त्याला आपण काही गेले असे पट्टे काढले त्याला त्याच्यावरती, आणि माणिकाचं स्वरूप आणलं आपण त्याला. कसं माणिक, माणिक रत्नासारखं तो दिसावं म्हणून त्याला काही केलं, वेगवेगळे रंग लावले त्याला. मग तसं तो दिसायला लागला रंग लावल्यामुळं. पण तसेच हे मूर्ख शब्द ज्ञानाचं अभिमानाने मिरवत असतात. कोण हे मूर्ख? वास्तविक पाहता ते रत्न नसतात. म्हणजे काय? वास्तविक खरोखर ज्ञान त्यांचे पैसे नसतं, पण शब्द ज्ञानामुळे त्यांना वाटतं की आम्हाला ज्ञान झाले, आणि म्हणून ते गर्वानी अभिमानी काय होतात, त्यांची अधोगतीला जातात. आपण विधान नेनती, शेखे साज्ञा नाही न पुसती, कर्म अपमती करीती, लौकिक स्फिती वाढवाया. ते स्वतः कर्मकांडांचा बारकावा जाणत नाहीत. मग आता त्यांना बारकावा माहित नसतो, कर्मकांड काय त्यातलं बारकावे. आणि स्वतःला मात्र गर्व, त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी मात्र गर्व आड येतो. त्यामुळे जे खरं येतं, जे तज्ञ, हा, त्यांना विचारतही नाही. ते आपल्याला येत नाही, मग आपण दुसऱ्याला विचारून त्याचं नेमकं काय असं निरसन करून घ्यावा किंवा ती माहिती करून घ्यावा, ह्या भानगडीमध्ये ते पडत नाही. का? की मग ते आपला अपमान होईल ना त्यांना विचारायचं म्हणल्यावर. म्हणजे काय झालं, असा अभिमान त्यांना आडवा येतो. मग चार लोकात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपल्या मतानेच ते कर्म करतात. मग समाजाने मला शहाणं म्हणलं पाहिजे, समाजामध्ये माझी प्रतिष्ठा वाढली पाहिजे, म्हणून आपल्याला जेवढं माहिती आहे ना, मग तर आपल्या मनानेच कर्म करायचे. म्हणून मिथ्या मधुर शब्दे चाटुक, जे भोगे अनुमात्र नाही सुख, तरी हा मूत्र भजविते लोक, आपसाराधिक भोग लिप्सा. मिथ्या पण गोड शब्दांनी स्वतः मोहित होतात. बघा, खोटे असणारे पण गोड शब्द कोण बोललं ना की मोहित होतात. स्वर्गातील भोगांच्या खोट्या आशेने स्वतः सकाम साधना करतात. कोणी सुद्धा त्यांनाही वाटतं आपण स्वर्गात जावा, स्वर्गातले भोग भोगावा, म्हणून ते काय करतात, सकाम म्हणजे स्वर्गाची मला प्राप्ती व्हावा म्हणून साधना करत असतात. दुसऱ्याकडूनही करून घेतात, दुसऱ्यालाही सांगतात असं असं तुम्ही काय करा, यज्ञ करा, तुम्ही अशी अशी पूजा करा, का नाही, त्याने काय होईल, तुमचं पुण्य वाढेल आणि तुम्ही स्वर्गामध्ये जाता, आणि मग स्वर्गामध्ये गेला तुमचं कल्याण होईल. म्हणले काय होईल कल्याण? तिथले तुम्हाला भोग भोगायला मिळतील म्हणजे, असं दुसऱ्यालाही सांगतात ती. येथ भोग भोगावे चोखडे, आणि पुढे स्वर्ग भोग जोडे, येणे वाचणे बापुडे, यागाकडे धावती. मग ह्या लोकी उत्तम सुखे मिळतात. कुठल्या? स्वर्ग लोकांमध्ये. म्हणजे ह्या लोकांतही उत्तम सुख मिळतंय आणि स्वर्गामध्ये अधिक सुखभोग प्राप्त होतात. ह्या फलश्रुतीच्या आधाराने भ्रम पावलेले, म्हणजे काय झालं, त्यांची भ्रम झालाय, म्हणजे त्याला खरं कळलेलंच नाही, खरं कळलेलं नाही. ज्या मृत्यू लोकांमध्ये जे सुख वागतात ना, त्यांना जे भोग भोगायला मिळतात ना, तेच त्यांना असं वाटतं की ते सुख देतात आपल्याला, आणि असेच भोग स्वर्गामध्ये गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा चांगले भोग भोगायला मिळावा म्हणून त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणून त्याला काय म्हणलंय, भ्रमाने असं भ्रमित पावलेले असे लोक यज्ञ करण्यास धावतात आणि दुसऱ्याकडून यज्ञ याग करून घेतात. स्वतः यज्ञ करतात आणि दुसऱ्याकडनं करून घेतात, आणि काय सांगतात, पुण्यकर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे म्हणजे आपण स्वर्गात जाऊ, आपण स्वर्गात जाऊ. पहिले मला सांगा बरं, बऱ्यापैकी जर माणूस कोणी गेला तर शक्यतो मध्ये पत्रिकेमध्ये काय असायचं, स्वर्गवासी किंवा वैकुंठवासी. स्वर्गवासी नाही, वैकुंठवासी पण नाही, स्वर्गवासी आणि कैलासवासी, का नाही. म्हणजे काय बरं, की लोकांच्या चित्तामध्ये बऱ्यापैकी असं बसलेलं होतं की काय स्वर्ग दिलं म्हणजे आपलं काय होतं, कल्याण होतं. करता सर्वस्वे नागवो, परी आचरतु आम्हा येवो, याशी यांची बुद्धी पाहो योग, यांशी यांची बुद्धी पाहो एक प्रवारंभिती. करता यजमान पूर्ण नागावला गेला तर जाऊ. करता यजमान म्हणजे आता थोडक्यात ज्यांची पूजा करायची, ज्यांची पूजा मागलेली, करणारा कोणी ब्राह्मण आहे, पण यजमान कोण आहे, समाज एखादा आपल्यासारखा आहे, त्याने पूजा करून घ्यायची, यज्ञ करून घ्यायचा आहे, विधी करायचा आहे. मग त्याची फसगत झाली, तो फसला तरी चालत, पण ह्याचं काय झालं पाहिजे, ह्याचं पुण्य वाढलं पाहिजे, ह्याचं काय झालं पाहिजे, ह्याच्या खिशात पैसे आले पाहिजेत, धन आले पाहिजे.
म्हणून आम्हालाच आश्चर्यत्व कर्माचे पुरोहित पण मिळाले म्हणजे झाले काय. त्यांचं काय होऊ, त्यांचं व्यवस्थित होऊ नाही होऊ, त्यांचं कल्याण होऊ नाही होऊ, पण त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे, आम्ही त्यांचं पुरोहित पाहिजे. पुरोहित म्हणजे काय, त्यांचे काय असेल धार्मिक कार्य करायचं असेल तर ते यांच्याच आज्ञेनुसार, अशी त्यांची बुद्धी असते. म्हणून स्वतःच्या लाभासाठी असे जे यजमानाकडून ते यज्ञ करून घेत असतात. यजमान म्हणजे आपल्या सरकारकडून पूजा करून घेतात. आपण तुमच्याकडे गेलो ना, हा मग असा असा आमकाम विधी करा तुम्ही, मग तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, तुमची ती अडचण संकट दूर होईल. त्यांना नेमकं त्यातली माहिती नसती, पण सांगायचं. पावया अति प्रतिष्ठा नाना कर्माच्या कर्मचेष्टा करुण दावी ती खटपटा कर्मारंभ मोठा आरंभुनी मोठे कर्मारंभाचे अवडंबर करून अनेक प्रकारचे खटपटी. मोठं काय करायचं, कर्मारंभ अवडंबर म्हणजे मोठमोठ्याला पूजा घालायचं, यज्ञ करायचं, होम करायचं, हवन करायचं. म्हणजे करणाऱ्याला असं केलं की जे पाहणाऱ्याला पण काय वाटलं पाहिजे, काय मोठे विधी केले बाबा ब्राह्मण काकांनी, असं वाटलं पाहिजे. म्हणजे खरंच लय मोठे अभ्यास दिसते तर काय काका का नाही ब्राह्मण काका, असे मोठमोठ्या खटपट्टी करायच्या लटपटी ते करीत असतात. म्हणून ना तरी जायचा मद्यपानी मध्य रसा अमृत मानी या वचन गोडी या मद्यपानी प्रवृत्ती जजनी स्वादलिप्सा. दारू पिणारी माणसे दारूलाच अमृत समजतात. त्याला दारू पिले म्हणजे काय वाटतं, सुख वाटतं, समाधान वाटतं, वा 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 आज स्वर्गात गेल्यासारखं वाटतं दारू पिल्यानंतर. आणि गोड गोड बोलून दुसऱ्यांनाही दारूची चटके लावतात. आणि काय म्हणतात मग, आता एखाद्या नवीन जो माणूस पित नाही ना त्याला पेल लावायचंय ना, मग स्वतः खर्च करणार आधी सुरुवातीला दारू पाजायला, स्वतःच्या पैशाची दारू त्यांना पाजणार. आणि त्याला चांगली लक लागली, त्याची चांगली सवय लागली की मग त्याचे पैसे करून प्यायला सुरुवात करणार. असे असतात, म्हणजे स्वतः पितात आणि दुसऱ्याला पण शिकवतात प्यायला. ते सेवलिया काय जोडे स्थिते सावधानता बुडे मग दुर्भगत्व रोकडे पिशाचत्व गाडे अंगी वाजे. दारूचे सेवन केल्याने काय होते पामले, स्वतःच भान नाहीसं होतं, अजून काय होतं दुसऱ्याचे भोगण्याची दुर्भाग्य भोगण्याची वेळ येते. म्हणजे एक तर दारू पिल्यामुळे स्वतःच भान राहत नाही, भान राहिल्यामुळे व्यवस्थित कर्म होत नाही, आणि पैसा घरातलं जे धन आहे, धन काय होतं संपत जातं. आणि शेवटी काय होतं तो, म्हणजे त्याला पारका होतो, पोरका म्हणजे बाहेर राहायला घर राहत नाही, अंगाला कपडा राहत नाही, 2 टाइम खायला पोटभर मिळत नाही, अशी त्याची अवस्था होते. अंगात पिशाचे संचल्यासारखी होत असतं त्याचं काम, सतत सतत धुंदीत राहायचं आणि जुळत राहायचं. तैसे केवळ पतनात्मक त्या नाव म्हणते स्वर्ग सुख जाणून प्रवर्तती ते मूर्ख फळा कामुक अभिलाषी. बघा त्याचप्रमाणे स्वर्ग सुख म्हणून जे म्हणतात ना, एकनाथ महाराज काय सांगतात, आता ही चमस नारायण सांगतात ना काय, की स्वर्ग सुख ज्याला वाटतं ना आपल्याला मिळावा ते खरोखर पतनच होय. म्हणजे स्वर्गात जाणं म्हणजे पतन आहे, स्वर्गात जाणं म्हणजे चांगलं नाही, काय पतनच झालं म्हणायचं आपलं, मला कधी गेल्यासारखंच काय माहिती सुद्धा. पण हे जाणूनही जर तसल्या फळाची इच्छा कोणी धरत असेल तर त्याच्यासारखा दुसरा मूर्ख कोणच नाही. हे जाणू नये. आता जी शास्त्राचा अभ्यास करतात त्यांना माहिती असतं शेवटी स्वर्गामध्ये पण काय दुःखच आहे. कारण स्वर्ग दुःख म्हणजे कसं आहे, स्वर्गाची भोग संपले की परत कुठे यावं लागतं, मृत्यू लोकांमध्ये यावं लागत आहे. म्हणजे ते काय चिरकाल म्हणजे सतत सुख देणार ते नाही. म्हणून स्वर्गात जाणं म्हणजे काय, आपलं पतनच आहे हे माहिती असूनही जर त्याची त्या फळाची जर इच्छा कोण करत असेल, मग त्याच्यासारखं मूर्ख कोण आहे सांगा बरं तुम्ही. म्हणून उड्डणी लंघू न शके भिंतीशी तरी चढू रिगते सायाशी चढता पडे अपयसे ते स्वर्ग सुखाशी दृढ पतन. लहानशी आळी भिंतीवर चढते पण खाली पडते, त्याप्रमाणे स्वर्ग सुखात पतन निश्चितच आहे. जशी एखादी लहान आळी असते भिंतीवर चढत चढत वर राहते, पण काय होते वरून थोडस काय दाखा लागला, हवा लागली की तिने काय होते लगेच खाली पडते. तसं स्वर्गात जाणे, तिथलं भोग संपले की आला परत खाली. कर्माभिन वेश पडी पाडे काम लोभ दृढ वाढे तेने धांबिक करणे घडे क्रोधाचे चढे महाभरिते. कर्माचे फळ मिळावे अशी फार मोठी अभिलाषा बाळगली तर ती लोभीपणा आणि वासना वाढत जातात काय, आणि त्यातूनच मनुष्य धांबिक होतो आणि क्रोधाला वश होतो. कशामुळे होतो, कर्माचं फळ मिळवून म्हणून अशा आशा वाढली. म्हणजे सकाम कर्म त्यांनी केलं आणि सकाम कर्म केल्यामुळं बरं दिसतं. एकदा करून जमतंय का, परत 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 त्याची काय होती, इच्छा होतच राहते. अरे असं असं विधी केलं म्हणजे असं आपलं सुख
आपल्याला भोग भोगायला मिळतोय का नाही. म्हणून त्याचा लोभ वाढत जातो आणि जसा लोभ वाढन त्याची वासना वाढत जाईल तसं तसं तो माणूस काय होतो, मनुष्य धांबिक होत जातो आणि एखादी इच्छा नाही पूर्ण झाली की त्याला क्रोध येतो. मग रजसा घोर संकल्पा कामुका, रजसा घोर संकल्पा कामुका अहिमन्नव्यम दांबिका मान्यनाम पापाम विहसंत्यच्युत प्रियान. शुक्ल अंक 7. रजगुणाच्या आधिक्याने त्यांचे संकल्प फार घोर व अहितकारक असतात. ते विषयांध असतात, सापासारखे रागीट असतात. धांबिक व गर्विष्ठ असे ते लोक पापीच असतात आणि भगवंत ज्यांना प्रिय आहे अशा भक्तांची ती निंदा करतात. 7 नंबरचा श्लोक. मग ते काय करतात ते सांगितलं या श्लोकामध्ये. जे धांबिक प्रमाणे भक्ती करतात ना, धांबिक म्हणजे फक्त वरून भक्ती केलेली दाखवायची, पण आतमध्ये काय नसतं, विकारांनी गच्च भरलेलं असतं सगळं. काम विकार क्रोध सगळं गच्च भरलेलं असतं. ते काय करतील बा पुढे, शुद्ध सत्वे सांगेले पुढे, मग रजगुणी कामाकडे झाले दडपुढे अतिकामी. ते बापडे मग काय करणार, कारण बापडे म्हणजे बिचारे, काय करणार ते बिचारे. कारण जर शुद्ध सत्व गुणाने त्यांना खरोखरच सोडलेले असते का, कारण परमार्थ करायचं म्हणलं कशाने होईल परमार्थ. शुद्ध सत्व गुण असल्याशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. पण ते गुण त्यांना सोडून गेलाय, शुद्ध सत्व गुण त्यांना सोडून गेलाय आणि त्यांच्या ठिकाणी राहतो काय, रजगुण वाढतोय. आणि रजगुण वाढल्यामुळं रजगुणी माणसाला काय लागत, वासना, भोग का नाही, ऐश्वर. आणि त्यामुळे तो अतिशय काय होतं, ते रजगुण त्या ठिकाणी वाढत जातो. त्यामुळे त्यांचे विकार वाढत जातात. तेव्हा उर्वशीच्या अति आवडी, स्वर्ग भोगाची अति गोडी, या लागे याग परवडे पुण्याची जोडी जोडू धावे. त्यामुळे उर्वशी सारख्या अप्सरांच्या अभिलाषा उत्पन्न होते, त्याला स्वर्ग सुखाची गोडी त्याला लागते. त्यामुळं या यज्ञ यागाची परवड सुरू होते आणि पुण्याची जोड करण्यास ते धावपळ करू लागतात. कशासाठी, कारण सत्वगुण जर ठिकाणी त्या ठिकाणी असेल तर त्याला परमार्थ म्हणजे निष्काम परमार्थ करावा वाटेल. पण सत्वगुण जर त्याच्या ठिकाणी नसेल तर मग राहील कोणता, रजगुण किंवा तमगुण राहील. मग आता रजगुण जर राहिला तर तो काय करेल, रजगुणाचं काम काय आहे, फक्त मिळवणं, भोग मिळवणं, विषय प्राप्त करून घेणं, तेवढंच त्याचं काम आहे रजगुणाचं. म्हणून तो रात्रून दिवस पळत असतो विषयाची पूर्तता करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि मग जर रजगुण असलेला जो हे असेल का, भक्तीमध्ये असेल तो काय करणार आहे, कुठल्या तरी मार्गाने काहीतरी आपल्याला काय मिळेल तेच बघणार ना. मग स्वर्गामध्ये जातं कसं येईल, चांगली भोग भोगायला कशी मिळतील, मग परमार्थ करता नाही का, पण माझ्याकडे पैसा कसा जास्त येईल, पैसे मिळून मला कसे जास्त भोग भोगता येतील, ह्याच्यामध्ये त्याच विचारामध्ये तो गुंतलेला असतो. जरी परमार्थ करणारा दिसत असला तरी सुद्धा. म्हणून ते मंत्र तंत्र द्रव्य शुद्धी नाही याग यजन विधी, तेने स्वर्ग नव्हे चित्रिशुद्धी ठकली द्रुपदी अवित हिचारे. मग त्यांना मंत्र तंत्र कळत नाहीत, द्रव्याची शुद्धता कशी करावी तेही त्यांना कळत नाही, यज्ञाची विधी ते कधी करत नाही. त्यामुळे स्वर्ग मिळणे फार दूरच, उलट चुकीच्या आचरणामुळे ते व्यर्थ फसतात. म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी यज्ञ जर केले तर त्याला विधी येतं, त्याला नियम येतं. त्या नियम एक जर नियम चुकला तर त्याला स्वर्ग तर मिळतच नाही. मात्र स्वर्गाच्या अभिलाषेने मात्र त्यांची फसगत होत असते. स्वर्ग नाही आणि इकडे उद्धार नाही, बसला गुतून मधीच परत. बरं केलेलं सगळं व्यर्थ गेलं. रात्रंदिवस पैसा कमावायचा आणि कुठं घालवायचा, यज्ञ विधी करण्यामध्ये का नाही, यज्ञ याग विधी सगळं करण्यामध्ये घालवायचा आणि सगळं व्यर्थ जातं. तया अलब्ध कामासाठी सर्वांगी क्रोधो उठी, जवी परिपाकासाठी धरी कडुवटी आंबील कांजी. आंबील म्हणजे आंबील एक पेय आहे बघा. इत्यादी शिळी जरी झाली तर ती कडू होते. त्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की त्यांचा अंगी क्रोध संचारतो. जसं एखादं पेय बघा, आंबील आता काय माहिती कसं असेल पहिले जुन्या काळात. हा, मग ते जर पुढे जास्त दिवस राहिलं की ते कडू होतं. त्याप्रमाणे त्या जीवाच्या इच्छा जर नाही पूर्ण झाल्या तर मग त्याला क्रोध येतो, त्याच्या अंगामध्ये क्रोध संचारतो, बुध संचारल्यासारखं. जव जव पिके जे कोरी फडे, तव तव कडूपण गाडे, तैसा कामनाश पुढे क्रोध वाढे अतिगृह. बघा, कोरफड जशी जशी पिकू लागते तशी तशी अत्यंत कडू होऊन लागते कोरफडीचं पान.
त्याप्रमाणे वासनापूर्तीला जसा जसा प्रतिबंध होऊ लागतो तसा तसा त्याला अधिकच त्याला क्रोध तयार होतो. वासना म्हणजे त्याची इच्छा पूर्तीसाठी त्याला काय लागत असतं, फक्त इच्छा. ती जी इच्छा त्याच्या ठिकाणी जी वासना तयार होईल ना, ती वासना त्याची पूर्ण झाली पाहिजे. आणि ती पूर्ण जर काही कारणामुळे नाही झाली, एखादा त्याला कोणता आडवा आला तर त्याला क्रोध तयार होतो. त्याचा काय होतो, क्रोध वाढत जातो. आणि क्रोध वाढत गेले म्हणजे मग ही लक्षणं नाहीत ना परमार्थाची. म्हणून क्रोध काळिया नाग खरा, देतो द्वेषांचा फुंकरा, घाली पूज्यतेचा आकारा, घाली धुंदकार साधू निंदेचा. बघा, मग हा एकदा असा क्रोध त्याला आला की तो क्रोध काय खरोखर ते काळा नागे, कालिया नागे. क्रोध म्हणजे काय, कालिया नागे. आणि एकदा जर का त्याने काय केलं त्याच्यावर, फुफकारा म्हणजे तो नाग त्या भावनेवर तो द्वेषाचा फुफकारा टाकला एकदा की साधूच्या निंदेचं विष तो पसरवायला लागतो. मग दुसऱ्याचे त्याला फक्त आपणच चांगलं दिसतो, बाकी सगळ्यांची निंदा करायला लागतो. काय करायला लागतो, ती सगळ्याची निंदा करायला लागतो. आणि असे सध्या लोक जास्त आहेत. म्हणून ऐसा क्रोधाचा वसोटा, होय तमाचा चोहोटा, मग दंबाचे नानवटा, हिनकसाचा खोटा विकार मांगे. मग क्रोधाचा आश्रय घेतला की ते तमगुणाचा चौक असतो. एकदा क्रोध आला मग क्रोधाचं साम्राज्य कुठे आहे, तमगुणामध्ये. म्हणजे रजगुणाने जाता जाता काय होतं, रजगुणाच्या हे करता करता तमगुण पण जवळ येतो. मग त्याचे दांभिकपणाचा सरापकट्टा असतो बघा. येतात तमगुण आला तिथे दांभिकपणा सुरू होतो. दांभिकपणा म्हणजे नसतं, आतून नसतं, पण वरून मात्र दाखवायचं आम्ही परमार्थिक आहेत म्हणून. आतून परमार्थिक नसतो. का नसतो, कारण आतमध्ये सगळे विषय गच्च भरलेले आहे. परमार्थ करणार कोणाला म्हणायचं, ज्याच्या अंतःकरणामध्ये विषय नाहीत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये काय सरळपणा आहे, तो खरं आहे का नाही, तिचं शुद्ध आचरण आहे, त्याला म्हणायचं परमार्थिक माणूस. पण याच्या आतमध्ये सगळं गच्च भरलेलं आहे. वरून मात्र गंधबिंद लावलेले सगळे का नाही, कपडे बिपडे भगवे कपडे काय, पांघरे कपडे काय असे घातलेले का नाही, सांगतो कीर्तन प्रवचन का नाही, होम हवन करतो, यज्ञ करतोय, आणि काय जे असेल ते सगळं असं हे सगळं करतोय. म्हणजे काय होतंय, हा तम धांभिकपणा झाला, धांभिकपणा. आणि हिनकस सोन्याचा व्यापार चालतो बघा. हिनकस सोन्याचा व्यापार चालतो. हिनकस सोन्याचा व्यापार म्हणजे, हिनकस म्हणजे ते सोनं नसतं खरं, त्याला बेंटेक्स म्हणायचं. आणि त्याचा सोन्याच्या नावाखाली त्याचा व्यापार करायचा. म्हणजे थोडक्यात काय, खरा भक्त नाही, पण भक्त असले तर सोंग आणायचं आणि भक्त मी भक्त आहे म्हणून मिरवायचं, असं त्यांना सांगायचं. मग जो जो भेटे प्राणिया, त्याशी अभिचार योग क्रिया, लावणी बाहेर मुदिया पापाचा रे पापिया प्रवृत्ती मागे. मग त्याला जो जो मनुष्य भेटतो त्याला तो पापी मनुष्य जारण मारण इत्यादी क्रियेचा नाद लावतो. बघा, एखादा त्याला मनुष्य भेटला त्याला काय म्हणणार, मग आमका आमका ताप देतो ना, मग त्याला असं असं कर ना. मग ही काही जे बाकीची विद्या आहेत ना, त्या विद्येच्या नादी लावायला लागतो त्याला. आणि शेवटी काय होतं, त्यांनी पापच करायला प्रवृत्त होतो. तोही करतो आणि त्याच्याकडे नाही करून घेतो पापच. म्हणून स्वधर्माचे फाडो वाडे, प्रतिपदे पाडा पडे, अधर्माची खाणी उघडे, समूळ कुडे कर्माचरण. बोलताना तो स्वधर्म श्रेष्ठ असं प्रतिपादन करतो. बघा, बोलताना कसं बोलतो, स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे, भक्ती भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, असं मात्र बोलतो. पण आचरण मात्र त्याचा धर्माच करतो. आचरण मात्र जो बोलतो ना त्याच्या विरोधामध्ये असतं याच. त्यामुळे अधर्माची खाणच त्याच्या ठिकाणी उघडलेली असते. त्यामुळे सर्व कर्म त्याचे मिथ्या असते. म्हणजे दाखवतो एक आणि आतून एक असतं. म्हणजे आतून त्याचा व्यापार चाललेला असतो सगळा, विषय मिळवायचा, पण वरून बाहेरून मात्र दाखवायचं लय वैराग्य असल्यासारखं. का, त्याच्याशिवाय लोक त्याला जवळ करणार नाहीत ना. मग तेने पापाचार पिके, गगनचुंबित झाली टेके, मग अधोत्तम एके तुके, घाली ती यथा सुख अधर्म घालनी. मग त्याचे पाप पिकले बघा. मग त्याचं साम्राज्य किती दिवस चालतं, जोपर्यंत त्याचं पाप पिकत नाही तोपर्यंत. कंसाचं नाही का, त्याचं पाप जोपर्यंत पिकत नाही तोपर्यंत त्याचं चांगलं चाललं होतं. पण याचं पाप पिकलं त्याचं की मग मात्र त्याला कुठलीच अनुकूल गोष्ट होत नाही त्याच्या. तसं याचं एकदा पाप पिकलं की त्याचे कुठलेच अनुकूल होत नाही त्याचं. स्वर्गापर्यंत उंच वाढते काय पाप त्याचं. मग ते उत्तम आदम यांचा विचार न करता सर्व गोंधळ माजवित. पाप एकदा पिकलं काय होतं, सगळा गोंधळ सुरू होतो त्याच्या जीवनामध्ये. मग
ऐका ना, किती उदाहरण त्याची पाहण्यासारखी. म्हणजे एखादं म्हणतो ना, काय होती पहिले काय देव देव करायचं ना, आता फार त्याला येडच लागले, येड्यासारखंच करायला लागले ती. काय त्याचा घराचा सगळा राठाच झालाय. हा, घरात माणसाला माणूस नाही, कुठं काय नाही काय नाही. हा परिणाम कशाचा आहे सगळा? हा त्याचाच आहे सगळा. म्हणून तेथ ठाणे देऊन अभिमाना, वाढविते ज्ञानाभिमाना, मग निंदिती साधूजना, विपळती सज्जना, उपहासुक्त. असे लोक ज्ञानाच्या अभिमानाने, बरं का, आता खरोखर ज्ञान नसतं पण ज्ञानाचा अभिमान असतो, शब्द ज्ञान असतं, त्यांनी ते उन्मत झालेले असतात. आणि मग साधूची निंदा करायची, भक्तांची निंदा करायची. जे सज्जन येतं त्या सज्जनाचा उपहास करायचा, त्याला येडं ठरवायचं, त्यांना काय कळतंय असं म्हणायचं त्यांना. त्यांची मुद्दाम समाजामध्ये आले दिसले कुठे की त्यांचा अपमान करायचा. कारण कसं असतं माहितीये का, जो पाप आचरण करणार आहे, जो लबाड असतो, त्याचं हे समाजामध्ये जास्त चालत. मग त्याच्याकडे पैसा असतो, त्याच्याकडे प्रतिष्ठा असते, त्याचे मान असतो, त्याच्याकडे मान असतो. किती दिवस ते पाप पिकूस तर. मग तोपर्यंत ह्याला मग या बसा बसा उठा उठा सगळे त्याची पुढे पुढे करते सगळी. हा नाही, पण एक दिवस काय मग ह्याने काय करायचं, मग मुद्दा नाही करायचा. आणि जो सरळ सरळ वागणार असतो ना, त्याला बिचाराचे मागं माणसं नसतात, काय नसतं, त्याचं काय कोण म्हणजे हे नसतं, आपलं असंच चाललेलं असतं त्याचं. त्यामुळे त्याला कोण मान येत नाही, आणि ते कधी अपेक्षा करत नाही, मानाची अपेक्षा करत नाही, सन्मानाची अपेक्षा करत नाही, लय धन मिळावं याची त्याला अपेक्षा नसती, काहीच अपेक्षा नसते. आपला सरळ सरळ चाललेला मार्गाने असतो त्याच्या नादामध्ये, भजनाच्या नादामध्ये. परंतु हा काय, ह्याचं काम काय असतं की त्याला कमी लेखायचा आणि आपली प्रौढी वाढवायची, आपला आपला मान वाढवायचा. का मग दुसऱ्याला कमी लेखल्याशिवाय आपला मान वाढत नाही ना, असं यांचं काम असतं. त्यामुळे मग जोपर्यंत पाप पिकत नाही तोपर्यंत चालते असती. पण एकदा का पाप पिकलं मग मात्र मनाने लोकांना दिसायला लागतं सगळं. हा, मग असे जे लोक येतं जे उन्मत झालेले असतात, तेव्हा ते साधूची निंदा करतात आणि सज्जनाचा उपहास करत असतात. मग जगी सर्वत्र पाहती दोष, तथापि देखली या निर्दोष, तरी करून या उपहास, करती सावकाश असा असदारोपणे. मग असे जे लोक असतात जगात सर्वत्र दोषच पाहत असतात, त्यांना दोष सोडून जगात काही दुसरं दिसतच नाही. सगळे लोक दोषीच. ह्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं, आणि ह्यांनी चुकीचं केलं आणि त्यांनी चुकीचं केलं. हाच मात्र एक निघालाय सज्जन वागणारा, का नाही, सगळं बरोबर करणारा. सगळं जग त्याच्या दृष्टीने कसं आहे, चुकीचं वागणारा. हाच मात्र एक आहे एकट्याच अख्ख्या जगामध्ये चांगला वागणारा. असतं त्याचं वागणं असतं, असं त्याचं बोलणं असतं, असं त्याचं राहणं असतं. म्हणून कोणी निर्दोष जरी आगळला तरी त्याची खोटी नाकी आरोप तो करत असतो त्यांच्यावर, त्यांची टिंगल करणार. बघा म्हणली आता महात्मी आली, आता महात्मी आली म्हणणार, त्यांची टिंगल करायची म्हणल्यावर आता लय मोठे महात्मे झाले, असं असतं त्यात ती. मग या परी अभिमान विंदा, पाप बुद्धीची दृढ भदा, सहज अनुवादे सदा साधू निंदा अनुवादती. ह्याप्रमाणे जे अभिमानी जन असतात बघा, असे जे लोक असतात अभिमानी, ज्ञान नसतं पण ज्ञानाचा अभिमान मात्र त्यांच्यापाशी असतो, त्यांना पाप बुद्धीची दृढ बाधा होते. दृढ बाधा, कुठली त्यांना बाधा होती, पाप बुद्धीची. म्हणजे त्या बुद्धीला पाप करावं असं वाटतं, पाप केल्यानंतर त्याला चांगलं वागतं, ती पापच पुण्य समजत असतो. म्हणजे सहज बोलताना ते साधूची निंदा करतात, सहज बोलता बोलता निंदा करतात ते साधू संतांची. म्हणजे का त्याला संत संत महात्मे त्यांना पाहिजे असते, पण कशासाठी पाहिजे असतात, आपलं दुकान चालवण्यासाठी पाहिजे असतात. त्याला त्यांचं काही देणं घेणं नसतं, तेवढं फक्त त्यांचा वापर करून घ्यायचा आपलं दुकान चालवण्यासाठी. माग मात्र त्यांचीच निंदा करायची. कारण श्रीपाद बाबा सांगायचे, बाबा ज्याच्या जेवर उड्या त्याच्याच नाकात काड्या, तशी गत. जे का हरी ते आवडती, जे सदा करीती हरिभक्ती, त्या ते सदा उपहासिती अनुवादती गुणदोष. बरं, आता हे दोष कोणाचा करतात, गुणदोष कोणाचे काढते येते, कुणाचा अपमान करते, की जे हरीला प्रिय असतात, जे भगवंताला आवडत असतात ना. आणि भगवंताला कोण आवडत असतं, की जो सरळ चालणार आहे, नेहमी खरं बोलणार आहे, ज्याचा शुद्ध भाव आहे. थोडक्यात काय, ज्याचा शुद्ध भाव आहे असाच भक्त भगवंताला आवडत असतो. आणि ह्या असा जो भक्त असतो यातून त्याचं जमत नाही, याचं जमत नाही. म्हणजे याला आहे ना, तो माणूस दिसला की ह्याची शिर उठत असते डोक्यात, लगेच त्याचं मग अपमान तरी करायचा, त्याला कुठेतरी असं खडूसवाणी बोलायचं तरी, किंवा त्याला त्याचं म्हणजे असं लोकांमध्ये त्याचा कसा अपमान होईल तेवढं फक्त पाहायचं त्यांनी. अशा हरिभक्ताची ते फारच निंदा करतात आणि त्यांची गुणही दोष आहेत असे भासवतात. बघा किती लोक किती चुकीचं वागत होते, किती. बघा ना, शास्त्रामध्ये असं आहे का, असं प्रमाण देऊन सांगायचं परत लोकांना की तो असं चुकीचं वागतोय म्हणून. बरं, सध्या कसं आहे माहितीये का, हे कलियुगामध्ये जो अनाचार्य वागणार आहे, जो पापी आहे, हा, ह्यांचं दिखाव असतं, सगळं दिखाव नसतं आतून, पण वरून वरून मात्र दिखाव असतं सगळं, म्हणून लोक त्याला भाळतात.
लोकांना खरं कळत नाही, पण वरून दिसतंय ना. मग आता मला सांगा बरं, कितीतरी लोक अशी इथं की लोक ते कीर्तनकार मारत असत्या, प्रवचनकार मारत असत्या, लोक त्यांना मात नाही समजतात, पण खरे नाही ते, पण तरी समजतात. का समजतात? कारण ते बघून त्याचं गुणगान गातात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, म्हणून. पण खरे महात्मे आहेत का? ते नेमकं आतमध्ये त्यांचं काय चाललंय ते कळलं पाहिजे. त्यांचं आतमध्ये वेगळंच असतं काहीतरी, है ना. फक्त असे लोक म्हणजे भासवायचं आपण लय चांगले, पण आपण भक्तीत भगवंताची, आपल्यासारखे भक्ती करणारे कोणीच नाही. आता बरं, हे काय आज नाही तर ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात पण असे लोक होते, नव्हते का? तुकाराम महाराजांच्या काळातही होतेच, एकनाथ महाराजांच्या काळातही होतेच. मग आता नसताना असं कसं होईल? आता पण आहेतच. म्हणून द्विज स्मरती हरिनाम, त्या नाव म्हणती अधर्म, ऐकून हे नाम कीर्ती संभ्रम, म्हणते परम महापाप. शुद्धाचरणी लोक हरीचे जे स्मरण करतात बघा, शुद्ध म्हणजे चांगलं आचरण करणारे, जे शुद्ध ह्याचे येतं, कशाचे येतं, शुद्ध भावाचे आहेत, असे जे लोक आहेत ते जर भगवंताचं स्मरण करायला लागले, भगवंताचं भजन जर करायला लागले, तर त्याला अधर्म म्हणतात. हे काय अधर्माने वागतोय तो, असं कुठं असतं का? हे सगळं चुकीचंच करतोय, हे बरोबर नाही, शास्त्राला मानित नाही, असं म्हणायचं. नामकीर्तन म्हणजे महापाप आहे असे मग समजायचं. बघा, नामकीर्तन म्हणजे काय? महापाप आहे असं सांगतात. मग काय केलं पाहिजे? यज्ञ केलं पाहिजे, हवन केलं पाहिजे, होम केला पाहिजे, का नाही? ध्यान केलं पाहिजे. नुसताच कशाचं ध्यान करायचं? विषयाचं. मला सांगा ना, जो नामचिंतन कधी करत नाही, ज्याने कधी प्रेमाने भगवंताला हक्का मारल्या नाहीत, आणि त्याला जा अनुग्रह दिला एखाद्या साधूने, ते जो बसला, साधूने म्हणजे असा वरचा वरचा साधू, आणि त्याचं ध्यानाला बसला, त्याच्या चित्तामध्ये काही नाही, प्रपंच येईन का नाही? सांगा बरं. ध्यान कोणाचं करावं लागतं? जे दिलंय त्याचं. पण हे डोळे दाखवून नुसतं फक्त डोळे दाखवून बसलं म्हणजे वरून दिसायला फक्त बसलेला ध्यान चिंतनाला, पण आतमध्ये काय चाललंय ते त्यालाही कळत असतं, आतमध्ये काय चाललंय ते आपल्याला. मग ऐसा जो हरिनामा ते निंदे, हरे कीर्तनी दुर्बुद्धी, तो खळ जाणावा त्रिशुद्धी, भजन पावधी दुर्जन. म्हणून हे राजा, असा जो हरिनामाची निंदा करणारा असतो तो हरिभजन व्यर्थ आहे, त्याला भजनाला हरिभजन म्हणायचं नाही. म्हणजेच हरिकीर्तनाचा तो देश करणारा असतो, तो खरोखरच खळे खळ, तो दुर्जने काय, तो खळे दुर्जने, तो वाईट आहे, तो चांगला नाही. म्हणून तर समजत नाही सामान्य जीवाला, अशा माणसाला लोक फसतात. वदंते ते ज्ञानो मुपाशितो श्रियो गृहेश मैथुन्य सुखेशु चाशिषः, यजंत सृष्टाना विधानाम दक्षिणा मृत्युम परम, घांते पशून द्विदाह. श्लोक क्रमांक 8. ते लोक गृहस्थाश्रमांची प्रशंसा परस्परांशी करतात, पण त्यांच्या प्रशंसेचा विषय झालेला गृहस्थाश्रम म्हणजे ज्या स्त्रियांची आराधना केली जाते, पण वृद्धांची सेवा केली जात नाही, स्त्रीच्या संभोग सुखालाच महत्व देतात, आतिथ्याला नाही, असे जे यज्ञ करतात की ज्यात तिनिक विधी नसतो, दक्षिणा दिली जात नाही, आणि अन्नदानही केले जात नाही, केवळ पोट भरण्यासाठी ते पशूंना मारतात का नाही पशूंना? आता जागर गोंधळ होते, किती हत्या होती म्हणजे बकऱ्यांची. श्री कामे अति कामुक, मैथुना परते नाही सुख, येणे प्रेमे काम मूर्ख, स्त्री आवश्यक उपाशिते. बघा, स्त्री विषयी अत्यंत अभिलाषा धरून ते आसक्तीने कामाने वेडे झालेले असतात. स्त्रीची आसक्ती असते अशा लोकांना भरपूर. मग ते वरून दाखवायचं, पण आतून यांचा बाजार व्यापार चाललेला असतो. मला इकडच्या स्त्री आणायच्या, इकडे जाऊन विकायच्या, इथपर्यंत काय कायचं असतं बरं का. स्त्रीविषयी अत्यंत त्याला अभिलाषा असते, आसक्ती असते, त्यांच्या कामाने ते वेडे झालेले असतात, त्या पलीकडे दुसरे सुखच नाही अशी त्यांची भावना झालेली असते, आणि ह्याच भावनेने ते स्त्रियांची उपासना करतात. स्त्रियांची पुढे पुढे करायचं, त्यांना गोड गोड बोलायचं, आणि त्यांना गोड गोड बोलायचं, त्यांच्या पुढे पुढे करायचं म्हणल्यावर मग ह्याच्याकडे काय पाहिजे? ह्याच्याकडे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, चांगलं राहणं पाहिजे का नाही, फाट्या माट्यात हातामध्ये अंगठ्या पाहिजेत का नाही, गाड्यामध्ये चेन पाहिजे. मग पुढचं इम्प्रेशन तर पडलं पाहिजे ना. म्हणून मग या परिमंद बुद्धी कैशे संवादती शब्दे, मनुष्य जन्म हेची सिद्धी, नाना भोगविधी भोगवया स्त्रिया. बघा, ते मूर्ख लोक असे बोलत असतात फानामधले, ते म्हणतात मनुष्य जन्म जो मिळालाय आपल्याला, तो ह्याचसाठी मिळालाय, काय? स्त्रियांचा भोग भोगण्यासाठी, त्यासाठीच हा मनुष्य जन्म आहे. जे स्त्री भोगी सद्य सुख,
ते त्यागवेती अति मूर्ख वैराग्यमिषय लोक ठकिले दे एक महामुडी विरक्तीचा उपदेश करणाऱ्या लोकांचा उपहास करून ते म्हणतात. जे विरक्तीचा उपदेश करतात ना, विरक्ती म्हणजे वैराग्याचा उपदेश करतात का नाही. वैराग्याचा उपदेश म्हणजे काय, इथं आपलं कुणीच काय नाही, आपलं एक परमात्माच आपला आहे का नाही, म्हणून हे सगळे देहाचे संबंध सगळे खोटे मिथ्या आहे असे उपदेश करणारे असतात. त्यांचा उपहास करायचा, त्यांना नालायक म्हणायचं, त्यांना मूर्ख म्हणायचं. हा, स्त्री भोगत असलेले सुख त्यांना काय कळतंय, त्यांना मिळत नाही म्हणून ते असे सांगते. साक्षात सुख भोगायला हे लोकांना प्रवृत्त करतात ते, आणि एक प्रकारे त्यांना फसवतात. म्हणजे स्वतःही फसतात आणि अनेकांना फसवतात. हाच परमार्थ आहे. अशाच प्रकारे गेलं पाहिजे म्हणून सांग. दोन्ही ग्रह भोग अंगना जया वैराग्य उद्भक्त भावना ते निज कर्म दंगेले जाना नागवणी वना दवडिले दैवे. स्त्री पुत्र घर पैसा यांना सोडून देणाऱ्या विरक्त लोकांना त्यांच्या पूर्वकर्मानेच दंगेल केलेला असतो, आणि त्यांचे दैवच त्यांना सर्वस्वी निष्कांचन करून अरण्यात पाठवते. असं त्यांचं हे असतं. काय असतो विचार. म्हणून काय गृहाश्रमी देव नसे मग वना धावता ती पिसे. साचची देव वनी वसे तरी का मृग सरशे न तर ती व्याघ्र. घरात काही देव नसतो का, पण हे मूर्ख लोक कुशाल वनामध्ये जातात, जंगलात जाऊन बसतात. देव तर खरोखरच वनात असतात. तर मग वनामधले जे हरणी येतं, ससे येतं, साप येतं, वाघ येतं, हे तरुण गेले नसते का, अशी म्हणतात परत. मग घालून या आसने देवो भेटता जरी ध्याने तरी बकाची पाळिंगणे का पात तक्षणे नुद्धरते. जर आसनं घालून ध्यान लावून जर देव भेटला असता तर मग बगळ्या कसं ध्यान लावून बसतो, बगळा गुळ दाखवून बसतो का नाही, आणि अचानक टपकून काय करतो. हा, तसं मग त्याचं उदाहरण असतं झाला का. लय त्यांच्याकडे कारण असतात बोलायला अशा लोकांकडे. एकांतर हे वास विवरी ते त्याची भेटता श्रीहरी तरी न तरुणिया उंदेरी का पा घरोघरी चिबता ते. बघा, एकांतात मध्ये गुहेत जाऊन जर भगवंत भेटत असता तर बिळातले उंदीर केव्हाच उद्धरून गेले असते. ते खरोखरच चंचू करीत काय गेले असते घरोघरी चू करीत. हे त्यांचं बोलणं आहे. कोणाचं, भगवंताचं बोलणं नाही, भक्ताचं. देव सर्वज्ञ चोखडा त्याने पशु पक्षी या केला जोडा. तोही लोकी मानून या वेडा त्यागाचा गाडा पाणीला मोठा. देव मोठा सर्वज्ञ जर आहे तर मग त्याने पशु पक्ष्यांची जोडपी कशाला उत्पन्न केली असती. ते बघायच गेलेत ना जोडी त्यांनी तयार देवानी, मग त्याला सोडून आपण जायचं का कुठं. म्हणून लोकांनी त्यालाही वेडा मानून सर्वस्वाचा त्याग महिमा गायला आहे. बघा आता लोकांनी सगळ्याला असं वेड ठरवलंय अशा लोकांनी. मग आनंदा उपस्थ एका आयतन हे देवाचे वेदवचन तेही न मानून या अज्ञान त्यागाचे संपूर्ण मागिती बंड. समुद्र जसा सर्व जलांचा आधार आहे, सगळ्या पाण्याचा आधार आहे का नाही समुद्र, अगदी तसं उपस्थ इंद्रिय हे सर्व आनंदाचे एकमेव स्थान आहे. जे आपले देहाचे जे इंद्रिय आहेत ना, ही इंद्रिय म्हणजे सुखाचे काय इथं, सुखाचे भंडार आहेत त्यांना बघते, सुख देणारे ते इंद्रियच. इंद्रियाला सुख मिळालं, त्यांचे विषय मिळाले की मग सुख, असं त्यांचं मानणं असतं. त्यामुळे असे देवांचे वेदवचन आहे, आणि देवांनीच असं सांगितलंय. शास्त्र वेदांत म्हणजे असं सांगितलं असं सांगतात. आता काय म्हणत नाही का, वेदांनी सांगितले मला खायचं प्यायचं, म्हणले देव नाही पेत का, म्हणले देव सुख दारू पेतात म्हणले, मग काय होतं आपण पेलो म्हणून. असं असतं बघा त्यांचं मन. म्हणून ते असे जे असणारे असतात, ते उपदेश करणारे लोक जे असतात ते मिथ्य मानतात, त्यांचाही मोठा बंड माजवितात ते. म्हणजे जे चांगले योग्य उपदेश करणारे असतात ना, त्यांना पण चुकीचं मानायचं ओळख. मैथुनी परमसुख देवचे रचले देख ते हे त्या गुणी या मूर्ख वितरागी लोक संन्याशी होते. मग श्रीसंगात देवाने जर परमसुख ठेवले आहे. बघा, श्रीसंगामध्ये देवाला सुख मिळतं नाही का, देवच नाही का स्त्रियांसंग राहत. मग ते हे मूर्ख लोक त्याचा त्याग करतात. बघा, देवानी त्याला धरलंय का, स्त्रियांना बरोबर घेऊन येतं, त्यांची जुडी हे म्हणजे विष्णूची लक्ष्मी आहे, महादेवाची पार्वती आहे का नाही, यांच्या जर जोड्या मग आपण कसं सोडून जायचं बायका. आणि नैसर्गिक आवड सोडून संन्यास घेतात. म्हणून जे जगा माझे केवळ पिशी ते सोय होते संन्याशी. तो श्री ताप भादी त्याशी मागता बिकेशी पोट न भरे. आणि जे जगाचे मूर्ख, ते जे जगात मूर्ख असतात ते संन्यास घेतात. बघा, जे मूर्ख असतात ना ते संन्यास घेतात, पण नंतर त्यांना स्त्रियांच्या आठवणी ताप होतो, आणि भीक मागून परत नंतर त्यांचं पोट भरत नाही. भीक मागून त्यांचं पोट भरत नाही. हे कोण म्हणतंय,
धांबिक भक्त करणारे, धांबिक भक्ती खरोखर भक्त नाही तर असे ते नाव ठेवत असते दुसरं. त्या गुणिया निज स्त्रियेशी कर्म त्यागे होते संन्याशी, देवे दंगे देऊन त्यांशी लाविले भिकेशी दारोदारी. बघा, स्वस्त्रीचा त्याग करून कर्म त्यागाने जे संन्यास घेतात त्यांना दारोदार भिक्षा मागायला फिरण्याची शिक्षा त्यांना देव देत असतो आणि तोच त्यांचा दंड आहे असे ते समजत असतात. म्हणून हातावरी पावली दंड, खाडा मिशा केले मुंड, हिंडती भगवी गुंड गुंड, हा श्री शापी तंड विटुंबू केला. हे संन्याशी हातात दंड घेतात, दाढी मिशा काढून टाकतात, मुंडन करतात, भगवे वस्त्र गुंडाळून हिंडतात. ही त्यांची विटंबना स्त्री शापामुळे झालेली असते, स्त्रीने शाप दिलेला असतो त्यांना, त्यामुळे त्यांच्यावर अशी अवस्था आली अशी समजतात ही लोक. म्हणून घेऊन या दोही हाती उदंड गांगेशी लावी ती माती, त्रिकाळ जळी जळी बुडवी जाती, याशी स्त्री शापे ख्याती लावी ती त्यांशी. स्त्री शापामुळे ते दोन्ही हातात भस्म माती घेऊन आपल्या शरीराच्या ढुंगणाला आधी निरनिळ्या अंगाला ते लावित असतात आणि दिवसातून 3-3 वेळा पाण्यात बुडी मारतात. मग लंगोटी लावेली गांगेशी, झोळी लावेली हाताशी, त्याही वर दंड देऊन त्याशी स्त्री पापी संन्याशी लावेली भिके. बघा, हे लोक लंगोटी नेसतात, हातात झोळी घेतात आणि याप्रमाणे स्त्रीपाशाने संन्याशाने भीक मागण्यास लावलेले असते. का? त्यांना स्त्रियांचा शाप मिळालेला आहे, त्यामुळे असं झालं मुले त्यांचं. स्त्री सुखा परते नाही सुख, स्त्री त्यागा परता नाही दोख, हे चिने नुनिया मूर्ख दंगेले अनेक वैरागी त्यागे. बघा, स्त्रियांसारखे सुख नाही म्हणतात, स्त्री त्यागासारखे दुःख नाही, पण हे त्यांना कळत नाही आणि हे मूर्ख बावळाच्या कुशाल जंगलामध्ये खातात बायकांना सोडून, असं यांचं म्हणणं असतं. कुणाचं दांभी भक्त करणार बरं का. मग स्त्री संगे विन विविध भोग, ते जाणावी अति, सगळ्यालाच नाव ठेवते ती, संन्याशालाच नाही सगळ्यालाच. त्यांचा विषय असतो फक्त नाव ठेवायचं ना आपली प्रतिष्ठा वाढवायची. म्हणून स्त्री संगे विन विविध भोग, ते जाणावी अति उद्वेग, निज भाग्य जे सौभाग्य सांग, ते श्री योगी भोग भोगी ते नाना. स्त्री संघ वाचून इतर सर्व भोग ते खरे भोगच नव्हेत. बघा, स्त्रियांच्या संगतीशिवाय दुसरे भोगच नाही म्हणतात खरे ते, आणि ते उद्भोगजनच असतात. जे खरोखर भाग्यवान असतात ते स्त्री संघाचे सुख मिळवतात. बघा, स्त्रीचं सुख ज्याला मिळतं ना तेच खरं भाग्यवान येतं, असं यांचं मत आहे. धांबिक लोकांचं बरं का, धांबिक लोकांचा विषय चाललाय सगळा, नाही तर तुम्ही ह्यालाच खरं समजता. मग हेचे देवाचे प्रसन्न होणे, जे सदा इष्ट भोग भोगणे, ते भोग जेणे त्यागणे, तेचे शोभणे देवाचे. बघा, आता जीवनेला जे ज्यांना नेहमी इष्ट भोग भोगायला मिळतात, चांगले भोग भोगायला मिळतात, चांगलं राहायला, चांगलं खायला, चांगला कपडा लागता, ज्यांना सतत त्यांच्या सहवासामध्ये स्त्रिया येतात, असं ज्याला मिळतं ना सगळं, ते म्हणतात खरंच देवाची कृपा झाली बरं का याच्यावर. आता काय चाललंय, ज्याचं घरदारी बंगला गाडी हे सगळं जिथलं तिथं त्याच्यामध्ये काय देवाने कृपा केली त्यांच्यावर बघा ना. आणि ते पण म्हणतो आमच्यावर लय कृपा केली देवाने, का आमचं सगळं आम्हाला सगळ्या सुविधा. हा, असा जे भोगांचा त्याग घडणे हा देवाचा शुभच जाणावा, आणि असले सगळे भोग सोडून जायचं म्हणजे काय, देव आपल्या कोपल्याच म्हणायचं. स्त्री आदी भोग त्यागिले रोकडे, पुढे निज मोक्ष हे वचन कुडे, या परे भोळे लोक बापुडे, वैराग्य वादे पुढे नाडिले येथ. समोर असलेले स्त्रियांचे भोग टाकून द्यायचे आणि मोक्ष म्हणले काय ते पुढे मिळणार आहे मोक्षमध्ये, काय असतं मोक्षमध्ये म्हणले, हा चांगलं म्हणजे जे दिसतंय आपल्याला सगळं भोगायला मिळतं हे सोडून द्यायचं, आणि जे गोष्टी कधी दिसतच नाही कळतच नाही आपल्याला तिच्या मागे लागायचं का. हा, हे वचनाचे खोटे, हे वचनच खोटे म्हणले यांचं. याप्रमाणे वैराग्यवादाने गरीब बापड्या भोळ्या लोकांना त्या लोकांनी नागवले आहे. काय केलं, जे भोळे बापडे आहेत जे गरीब आहेत ना यांना फसवलं म्हणले या लोकांनी, हे नादीला वैराग्याची गोष्टी सांगून. यशी अनुवादा करती परस्परे संवादा, म्हणती त्यागाची बुद्धी कदा, आम्हाशी गोविंद देऊ नको. अशा प्रकारची चर्चा त्यांच्या भोगवादी लोकात आपापसामध्ये ते करत असतात. म्हणजे एकमेकाला त्यांच्यासारख्या लोकांना त्यांच्यासारखे त्यांनी बोलायचं, आणि काही देवाला विनंती प्रार्थना करतात, हे देवा अशी बुद्धी आम्हाला देऊ नको, ही सगळं सोडून जाण्याची बुद्धी आम्हाला देऊ नको. त्याग करून भीक मागणे, या परिस भले भरणे, मुक्ती देखील नाही कोणी, आपदा भोगणे जगू देखे. बघा, अवश्य सगळं त्याग करायचा, सगळं सोडून जायचं, भीक मागायचं. भीक मागून हिंडण्यापेक्षा म्हणले अरे मरत सुद्धा आलेलं बरं, आणि मुक्ती कोणी पाहिली कशी असते कशी नाही, म्हणून म्हणतात बघा बरीच महाभागी काय म्हणतात, आलं जन्माला म्हणले आता कोणी बघितलंय मेलो काय काय नाही, ते बघा आईश करा, आईश करून घ्या म्हणतात, आईश करून, खाऊन पिऊन घ्या सगळं. हा, पण जे संन्यास घेतल्यावर भोगावी लागणारी दुःख येतं, त्यांना सर्वांना माहित आहे म्हणले काय किती दुःख भोगावं लागतं ते. म्हणजे तुकडे इथं आपल्याला 3 टाइम चांगले चांगले पदार्थ खायचे, आणि तिथं म्हणले काय कंदमुळ खाऊन जायचं वय, आणि त्याला काय चव येते कंदमुळांना.
असं त्यांचं बोलणं. म्हणून कोणाशी तरी मुक्ती कुठे तरी देखज येते, तरी ते साच मानू येते मिथ्या वदती. वैराग्य त्यागा हो, जर कोणाला मुक्ती मिळाली आहे अशी तुम्ही कधी पाहिले का? आणि जर ती पाहिली असते तर मग सांगा बरं, ती मग खरी मानता आली असती. पण असं कोण आहे का आतापर्यंत मुक्त होऊन गेलेला की तो आता त्यांनी भक्ती केली मुक्त होऊन गेला? असं आहे का कधी? पण हे लोक मुक्तीचे थापा मारतात, वैराग्याने यांचा त्याग यांचा खोट्याच ते प्रचार करत असतात. असं सरळ सरळ ते बोलत असतात. म्हणून ऐशी त्यागाची करुणी निंदा, भोग भोगावे म्हणते सदा, ऐशी आशीर्वादा देते सदा स्वाध्यायाशी. बघा, याप्रमाणे ते त्यागाची निंदा करून नेहमी भोग भोगावे, सुख भोगावे असे ते स्वतःही भोगतात आणि बाकीच्यांनाही सांगतात. त्यामुळे आपल्यासारखे इतर लोकांना सुखी व्हा असा ते आशीर्वाद देत असतात. मग स्त्री सुख परम मानून स्वये सदा होती स्त्रैन, मग जागृती सुषुप्ती स्वप्न स्त्रियेचे ध्यान अहर्निशी. बघा, मग त्या स्त्री सुखाला श्रेष्ठ मानायचं आणि स्त्रीलंपट होऊन जायचं. स्त्रीलंपट होत्यात म्हणजे स्त्रियांशिवाय त्याला करमत नाही, स्त्रियांच्या बोट्यावर नाचायचं. आणि मग जागृतीमध्ये स्वप्नामध्ये झोप येते त्याला त्यांचीच आठवण येते. त्यांच्या चित्तामध्ये काय सतत, चित्तामध्ये काय पाहिजे? भगवंत पाहिजे नाही. ह्यांच्या चित्तामध्ये काय? स्त्री विषय. नाही सद्गुरूचे भजन, नाही वृद्धाशी पूजन, नाही अतिथीशी अन्न, स्त्री आदीनं सर्वस्वी. बघा, कधी सद्गुरूचं भजन नाही करायचं, कधी वृद्धांची सेवा नाही करायची, कुणी अतिथी आपल्या दारामध्ये आला त्याला अन्न द्यायचं नाही. पण सर्वस्वी आपल्या स्त्रीच्या अधीन असतात. बघा, आपल्या बायकोंच्या अधीन, असं मागं पुढे मागं पुढे मागं पुढे तिच्या चित्तामध्ये सतत. स्त्रियेचे दाखवून निधी मन, कदानुलंगी स्त्रियेचे वचन, नित्य स्त्रियेचे अनुसंधान सद्भावी उपासन स्त्रियेचे सदा. बघा, स्वतःच्या स्त्रीचे मन कधी दुखवत नाही, तिला कधी नाराज नाही करायचं, नाही तिला दुःखी नाही करायचं, तिच्या शब्द बाहेर कधी जायचं नाही, तिचं चिंतन करायचं सारखं आणि तिचीच मनधरणी करायची. काही सांगितलं बघा आता एकनाथ महाराजांनी सगळी. नाही कुलदेवता कुलवृत्ती, नाही पिता माता सद्गुरु भक्ती, संपत्ती ओपी श्री हाती, आपण सर्वार्थी त्या अधीनवर्ते. बघा, कधी कुलदेवताचे, कधी कुलाचार, माता पिता गुरु यांची कधी सेवा करायची नाही. यांना सगळं सोडून, यांना काही न देता फक्त आपल्या बायको, आपली संपत्ती, आपली मुलं त्यांच्यामध्येच राहायचं. ते श्री भोग भोगवयाशी, धनार्जन अर्जवयाशी, या ग्वारंबी जीविकेशी केवळ दंबेशी उदारार्थ. बघा, मग हे संसारी लोक नेहमी त्याच्या तंत्राने वागतात. स्त्री भोग, धनभोग आणि उदरपोषण नित्य मिळत राहावा यासाठीच त्यांचा यज्ञ करायचा, त्यासाठीच त्यांचं पूजन पाठन यजन करायचं. आता मला सांगा, हे सगळं चाललेलं आहे. हे कोणी तीर्थयात्रा करायचं, कोणी देवधर्म करायचा, कोणी काय करायचं, हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? माझ्या प्रपंचामध्ये मला अडचण नाही आली पाहिजे, माझ्या सुखामध्ये कधी अडचण नाही आली पाहिजे, यश आलं पाहिजे, सतत माझ्या घरामध्ये काय राहिलं पाहिजे, सुख समृद्धी निरोगी राहिले पाहिजे सगळे, का नाही? म्हणून महालक्ष्मीचं व्रत असेल, का नाही, तुमचे बरेचसे जेवढ्या काय आहेत, तुमची सत्यनारायण महापूजा असेल, हे सगळ्या गोष्टी काय कसं काय करायच्या, त्याच्यासाठीच करायच्यात आणि त्याच्यासाठी जीव करतो. आणि त्यालाच ते देवदेव समजतो, त्यालाच काय समजतो, तो देवदेव समजतो. पण याच गोष्टीने जर निष्काम पद्धतीने ह्या जर केल्या तर ह्याच गोष्टीने आपल्याला देव प्राप्त होईल. पण ते त्यांना कळत नाही. मग हे कोणी बघितलं म्हणजे तसलं, हे कुणी पाहिलं म्हणतात पुढं. त्यामुळे मग काय, आता एवढं करायचं म्हणजे त्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, म्हणून सत्यनारायण घालायचा, म्हणून देवाला जायचं, म्हणून देवाला नारळ फोडायचा, म्हणून देवाला नैवेद्य करायचे. कारण ह्याच्यामुळे देव नका, यांनी जर नाही केलं तर देव उपाशी राहील, असं याची देवदेव असतो. अशा पद्धतीने ते धार्मिक लोकांचं असतं. आपण ते पाहिलं. आता आपण पुढे काय सांगते ते आपण उद्या पाहू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री